काम करायची परवानगी द्या. काय? तिला घरातून बाहेर काढू नका. मी तुला एक काम सांगितलं, पण तू तेवढंच केलेलं नाहीयेस, तर पुढची पण व्यवस्था केलीयेस. अगं कमालच करतेस माणिक. अगं या सकूसाठी तू तुझा वर वाया घालवतेस की काय? नाहीतर काय, या माणिकला खूळ लागलंय. अगं तू कशाला तुझ्या सवतीला डोक्यावर नाचवतीयस? तुझ्यावरच रडण्याची वेळ येईल. माझी सवत अशी नाही वागणार. सखू, तूच सांग, तू माझी कोण आहेस? मी तुला घरी नेईन, पण सावकारांची पहिली पत्नी म्हणून नाही, तर माझी दासी, माझी सेविका म्हणून. मी राणी आणि तू दासी. आहे कबूल? सखू बोल, मी कोण? आवडती राणी. आणि तू कोण? आवडत्या राणीची दासी, सेविका. आणि सावकारांना काय हाक मारशील? मालक. हा मूर्खपणा आहे माणिक. तू स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतेस. नाही माणिक, तू अगदी योग्यच केलेलं आहेस. सखूबाई, तू राहा, इथेच राहा, कुठेही जायचं नाही. पण घरातली सगळी कामं करावी लागतील. हा, चला आता हा वाद इथेच थांबला. चला आपापल्या कामाला लागा. भाऊजी चला आपापल्या कामाला लागा. निघा निघा, चला या या या, निघा या. विठुराया, घरात पाऊल टाकलं बघ मी. तूच सगळं घडवून आणतोयस ना? बाबाजी महाराज, बाबाजी महाराज, बाबाजी महाराज, बाबाजी महाराज, अहो धन्य 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 आहात तुम्ही. तुमची लीला आगाध आहे. दरवेळी तुम्ही वेगवेगळे चमत्कार दाखवता, पण आज कहरच झाला. आज वाचवलं तुम्ही मला. आज कसला चमत्कार केला आम्ही? आणि या गोळाच्या डेपेला कधी वाचवलं आम्ही? नाही नाही नाही, पण हिला काय चमत्कार दिसला हे हिच्याकडूनच काढून घ्यायला पाहिजे, म्हणजे पुढे उपयोगी पडेल. दिनरात आम्हाला आमच्या शिष्येचा घोर असतो. तरी निवारलेल्या 100 संकटांपैकी एखादीच गोष्ट आम्ही तुला सांगितली असेल. कसे बाकीच्या गोष्टी तुला झेपायच्या नाहीत ना, म्हणून सांगत नाही. पण आज काय सांगितलं आम्ही? विसरलात का बाबाजी महाराज? अहो तुम्ही स्वतः येऊन मला सावध केलं. सकू घरातून पळाली होती तेव्हा. सकू पळाले? अहो नाही, असे कसे पळाले? आणि तू काय करत होती तेव्हा? अहो बाबाजी महाराज असं काय करताय?